नमस्ते. आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर अशी एक डोअरमॅट बघणार आहोत. तर यासाठी इथे मी स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत 3 इंचाच्या काही आणि हे जे नॉनवेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते 22 बाय 17 इंचाचं आहे. इथं सेंटर मार्क करून घेतलेला आहे मी आणि ह्या स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत मी 3-3 इंचाच्या आणि सेंटरला एक छोटासा असा 3 बाय 3 म्हणजे 3 बाय 3 इंचाचा असा एक चौकोन स्पेस त्यावर बसवत आहे या ठिकाणी. हे सुंदर असं हे पॅचवर्क मॅट तयार होणार आहे. म्हणजे आपण याचा उपयोग बसण्यासाठी आसन म्हणून पण यूज करू शकतो आणि डोअरमॅट म्हणून पण यूज करू शकतो. तर इथे मी अशा पद्धतीने हे पॅचेस जोडत आहे आणि शिवायला खूप इझी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण अशा डिझाईन्स बनवू शकतो. चौकोन, त्रिकोणामध्ये सुद्धा. तर हा पॅचवर्क मी अशा पद्धतीने इथे स्क्वेअर कंप्लीट करत आहे. हे कॉम्बिनेशन थोडंसं कपड्याला दोन्ही कपड्यांमध्ये कॉम्बिनेशन व्यवस्थित पाहिजे. शक्यतो प्लेन कपड्यावरच खूप सुंदर दिसतं हे डिझाईन. आपल्याकडे ब्लाऊज पीसचे कात्रणं जे असतात पडलेली एक्स्ट्रा शिल्लक घरातली, तर ती अशा पद्धतीने आपण त्याचा यूज करू शकतो आणि व्यवस्थित सुंदर अशी एक मॅट तयार करू शकतो. आता आपल्याला कुठे मोठे कपडे कट करायचे नाही आहेत कुठलेही. आहे त्या कपड्यांमध्येच आपल्याला अशा पद्धतीने हे पॅचवर्क तयार करून घ्यायचं आहे. तर इथे हा स्क्वेअर तयार झालेला आहे. तर इथे रुंदी संपलेली आहे. लांबीला अजून थोडेसे 2 पीस मी त्या ठिकाणी यूज करणार आहे. इथे मी नेव्ही ब्लूचा असा एक कपडा वापरलेला आहे. त्यावर साईडला आपण लाईट ब्ल्यूमध्ये यूज करणार आहे त्या ठिकाणी परत एक. घरात आपले असे शिल्लक पडलेले कपडे वगैरे असतात, काही कलरफुल असतात आणि यूज करत नाहीत, तर अशा कपड्यांचा पण इथे आपण वापर करू शकतो. आणि पायपुसणी ही प्रत्येकाला लागतेच घरामध्ये. त्यामुळे उपयोगी अशा वस्तू घरातल्या तयार झाल्या तर खूपच चांगलं. तर अशा पद्धतीने हे पॅचवर्क तयार करत आहे. पूर्ण झालेलं आहे ते. मी साईडला लाईट कलरचा पीस वापरलेला आहे या ठिकाणी. नेव्ही ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यूमध्ये आणि सेंटरला पण ब्ल्यू कलर आहे. त्यामुळे जरा कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं दिसतं. आहे त्याच कपड्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे. दुसरे कपडे असे कट करायची काही गरज नाही आहे. तर इथे मी स्क्वेअरच्या साईडनं मी एक शिलाई घेते. खाली मी क्विल्ट तयार करून घेतलेला आहे की जे की लेगिन्स किंवा होजेरी कपड्यामध्येच यूज केलेलं आहे मी. लेगिन्स आणि टी-शर्ट्स वगैरे असतात ते. सुती असेल तर कपड्याला म्हणजे पाणी सोक करून घेतं कपड्यामध्ये. तर ते प्रत्येक स्क्वेअरमध्ये मी शिलाई करून घेत आहे. तर आपल्याला हे एक्स्ट्रा कापड आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. चारही बाजूने शिलाई झालेली आहे या ठिकाणी. इथे मी कट करून घेतलेला आहे कपडा. अशा पद्धतीने हे पॅचवर्क तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे 3 इंचाची आपण इथे पट्टी घेतलेली आहे कापडी. त्याचा आपण पायपिंगसाठी यूज करत आहे. तर इथे अर्धा इंचावर मार्जिन सोडून मी इथे शिलाई करत आहे या ठिकाणी. याला आपण डार्क पिंक कलरचे पण स्ट्रिप वापरू शकले असते. पण जी उपलब्ध आहे तीच यूज केलेली आहे मी सध्या इथे.
माझ्याकडे पॅचवर्कच्या जास्त मागणी आहे पॅचवर्कच्या पायपुसणींना. बनवली की लगेचच विकली जाते ही, राहत नाही माझ्याकडे. हा जो फोटो पाहताय पायपुसण्यांचा, ह्या पायपुसण्या सगळ्या विकल्या गेलेल्या आहेत माझ्या. तर इथे आपली पायपिंगचा पीस आपला जोडून झालेला आहे या ठिकाणी. त्यानंतर एका बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर शिलाई करून घेतलेली आहे वन साईड मी. तर इथे अशा पद्धतीने फोल्ड करून सुलट बाजूनी मी शिवून घेत आहे. कारण वरच्या साईडनं जर शिवत असाल तर पायपिंग एकसारखी दिसते व्यवस्थित. तर ह्या पायपुसणी माझ्या बऱ्याच व्हिडिओ मी टाकलेल्या आहेत. तर ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटते? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अ, असेच मला प्रोत्साहन देत चला. तर मला पण अशा वेगवेगळ्या पायपुसणी तयार करायला खूप आवडेल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.